गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मनोविकृतीशास्त्रामधील पहिला टॉपिक जो आहे तो आपण सुरू केलेला आहे. या पहिल्या टॉपिकमधील 1.4 मानसिक विकृती किती सामान्य आहेत हा मुद्दा आपण पाहतोय. यामध्ये पहिला मुद्दा आहे व्याप्ती आणि प्रादुर्भाव. तर ह्या दोन संकल्पना काय आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत गेल्या तासाला. त्याचबरोबरीनं मानसिक विकृतींचा व्याप्तीचा अंदाज आणि ह्या अंदाजाचा मानसिक विकृतींच्या उपचारांसाठी कसा उपयोग होतोय ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आज आपण बघायचा आहे तिसरा मुद्दा यातला विकृतीचे जागतिक ओझे. म्हणजेच मानसिक विकृतीचं जगभरामध्ये किती प्रमाण आहे आणि ह्या विकृतींचं जगावर किती प्रमाणात ओझं आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर मानसिक आणि मादक पदार्थांशी संबंधित ज्या विकृती आहेत या विकृती नेहमी ह्या अक्षम असणाऱ्या विकृती आहेत किंवा अक्षम परिस्थिती निर्माण करणाऱ्या आहेत. जगभरामध्ये या विकृतींचं जे प्रमाण आहे ते 7% आहे. म्हणजे जगावर एकूण 7% मानसिक विकृतींचं ओझं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे जे प्रमाण आहे 7%चं हे HIV किंवा एड्स, क्षयरोग, संक्रमित आजार आणि डायबेटीज या आजारांपेक्षा निश्चितच अधिक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता याचं कारण असं आहे की या ज्या विकृती आहेत मानसिक विकृती ह्या सामान्य स्वरूपाच्या असून यामध्ये चिंता, अवसाद आणि मादक पदार्थांचा वापर यांचं सेवन करणं तर ह्या विकृतीचा समावेश केलेला आहे. तर ह्या विकृतींनी ग्रस्त 184 दशलक्ष लोक हे जगभरामध्ये आहेत. 184 दशलक्ष लोक जगभरामध्ये असून या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील 1 वर्ष यामध्ये वाया घालवतात, या मानसिक विकृतींमध्ये घालवतात असं देखील संशोधनातून दिसून आलेलं आहे. या 3 विकृतींपैकी सर्वात जास्त जे प्रमाण आहे ते प्रमाण आहे अवसाद विकृतीचं. आणि म्हणून अवसाद विकृतीचं हे जागतिक ओझं जे आहे ते सर्वात जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे अक्षमता समायोजित जीवनवर्षामध्ये 40%पेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्या अवसाद विकृतीचं प्रमाण जे आपण डाली हे संकल्पना बघितलेली आहे तर त्या डालीमध्ये 40%पेक्षा जास्त प्रमाण हे ह्या अवसाद विकृतीचं आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि पुढील 20 वर्षांमध्ये ह्या मानसिक विकृतींनी ग्रस्त जे लोक आहेत तर हे लोक सध्या काम करत नाहीत आणि हे काम न करत असल्यामुळं पुढच्या 20 वर्षांमध्ये 16 ट्रिलियन US डॉलर्स म्हणजे अमेरिकन डॉलर, 16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर. ट्रिलियन म्हणजे काय तर एकावर 12 शून्य, एकावर 12 शून्य म्हणजेच काय 1 ट्रिलियन. तर 16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे जागतिक GDPच्या 25% हे अमाऊंट आहे. लक्षात ठेवा, जागतिक जगाचा जो GDP आहे एका वर्षाचा त्याच्या 25% अमाऊंट ही म्हणजे 16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर. तर एवढं नुकसान होण्याचा अंदाज आहे. 16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढं नुकसान होण्याची शक्यता आहे पुढील 20 वर्षामध्ये. कारण हे एवढे लोक काम न करता घरी बसून आहेत त्यामुळं. ठीक आहे, हा आकडा जो आहे एकदम आश्चर्यकारक आहे. आणि फक्त हा आकडा या मानसिक विकृतीग्रस्त लोकांचा आहे. लक्षात ठेवा, लोकांचा म्हणजे ही लोक काम करत नसल्यामुळं एवढा नुकसान हे जगभरामध्ये होणार आहे 16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर. यामध्ये त्या व्यक्तींच्या उपचारावरील तसेच त्यांच्यासोबत राहणारे जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत की ज्यांना आर्थिक आणि मानसिक नुकसान होणार आहे तर यांचा समावेश केलेला नाही. तर फक्त हा मानसिक विकृतीग्रस्त लोकांनी काम न केल्यामुळं पुढील 20 वर्षामध्ये 16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढं नुकसान हे जगाचं होणार आहे असं आपल्याला संशोधनातून दिसून येतं. तर वरील हे सगळे मुद्दे जे आहेत हे सगळे मुद्दे विकसनशील देशात मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी गरजेचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो मुद्दा बघायचा D उपचार. मानसिक विकृती किती सामान्य त्यातला D हा 4था मुद्दा आहे, त्या आहे उपचार. तर उपचारांच्या संदर्भातली काय स्थिती आहे जगभरामध्ये तर प्रत्येकासाठी उपचार आज उपलब्ध नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आज उपचार मिळत नाही. असं जरी असलं तरी देखील मानसिक विकृतीवर अनेक उपचार अस्तित्वात आहेत. म्हणजे मानसिक विकृतीच्यावरचे जे उपचार आहेत त्या अनेक उपचार आज अस्तित्वात आहेत. यामध्ये औषधोपचार आहेत, त्याचबरोबरीनं मानसोपचार देखील यामध्ये उपलब्ध आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
मानसिक विकृतीग्रस्त सर्व लोक उपचार घेत नाहीत. म्हणजे मानसिक विकृतीने ग्रस्त असलेले सर्वच लोक उपचार घेत नाहीत. ठीक आहे, त्यातले काही जण घेतात पण सगळेच लोक उपचार घेत नाहीत. काही लोक त्यांचे दुःख किंवा व्यथा नाकारतात किंवा कमी करतात. म्हणजे काही लोक काय करतात की आपल्याला कुठला त्रासच नाही, आपल्याला कुठली विकृतीच नाही असं म्हणतात. म्हणजे ते आपली स्वतःची मानसिक विकृती नाकारण्याचं काम करतात असं आपल्याला दिसून येतं. इतर काही जण स्वतःच विकृतींशी लढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इतर जे काही मानसिक विकृतीग्रस्त लोक आहेत ते काय करतात तर ते दवाखान्यामध्ये जात नाहीत, हॉस्पिटल्समध्ये जात नाहीत किंवा मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेत नाहीत आणि स्वतःची विकृती बरे करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ह्या व्यक्ती आहेत ह्या मानसिक आरोग्य व्यवसायांकडून उपचार न करून घेता बरे होण्याचा प्रयत्न करतात. आलं लक्षात? म्हणजे काय करतात ते की मानसिक आरोग्य उपचारकाकडे ते सल्ला घ्यायला जात नाहीत, त्यांची मदत घेत नाहीत आणि स्वतः बरं होण्याचा प्रयत्न करतात. आता हे असं का घडतं तर मानसिक विकृतीला कलंक समजल्यामुळं हे लोक उपचार घ्यायला नाखुश असतात. हे असं का होतं? हे लोक मानसिक उपचार का घेत नाहीत तर मानसिक विकृतीला समाजामध्ये कलंक समजला जातो आणि कलंक समजल्यामुळं असे लोक ह्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला घाबरतात किंवा त्यांच्या मनामध्ये त्याबद्दलची भीती असते किंवा त्याबद्दल ते नाखुश असतात. कारण आपल्याला समाजामध्ये वाळीत टाकलं जाईल किंवा समाज आपल्याला नाकारेल या भीतीपोटी ते काय करतात की ह्या मानसिक विकृतींवर उपचार घेत नाहीत किंवा टाळण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा समस्या असल्याचे लक्षात त्यांच्या येतं तेव्हा ते उपचार घेण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ थांबून राहतात किंवा त्याला विलंब करतात. म्हणजे काही लोकांच्या त्यांना समस्या आहे, आपल्याला मानसिक विकृती आहे हे लक्षात आल्यानंतर देखील ते लगेच उपचार घ्यायला जात नाहीत. तर त्यासाठी ते एकदम विलंब लावतात, वेळ घालवतात. हा वेळ किती घालवतात तर अवसादाचे म्हणजे ज्या लोकांना डिप्रेशन आहे तर अवसादाचे निम्मे लोक म्हणजे 50% लोक हे उपचार घेण्यासाठी 6 ते 8 वर्षे घेतात. लक्षात? म्हणजे अवसाद आपल्याला आहे किंवा डिप्रेशन आपल्याला आहे, आपण डिप्रेशनमध्ये आहोत हे समजल्यानंतर देखील 50% लोक त्यावर उपचार घेण्यासाठी 6 ते 8 वर्ष वेळ घालवतात किंवा विलंब करतात. चिंता विकृतीचे लोक 9 ते 23 वर्षापर्यंत विलंब करतात. म्हणजे चिंता विकृती हा आजार आपल्याला आहे, ही मानसिक विकृती आपल्याला आहे असं माहिती झाल्यानंतर देखील या व्यक्ती 9 ते 23 वर्ष पर्यंत विलंब करतात असं संशोधकांना दिसून आलेलं आहे. मानसिक विकृतीग्रस्त व्यक्ती बहुतांशी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडूनच उपचार करून घेतात. म्हणजे मानसिक विकृतीग्रस्त जे लोक आहेत ते बहुतांशी काय करतात आपल्या फॅमिली डॉक्टरशीच कन्सल्ट करतात किंवा त्यांच्याकडूनच उपचार करून घेतात. तसेच अनेक मानसिक आरोग्य उपचार हे बाह्य रुग्ण पद्धतीने केले जातात. तसेच ह्या व्यक्ती ओपीडीच्या माध्यमातून, बाह्य रुग्ण तपासणी म्हणजे काय, ओपीडीच्या माध्यमातूनच हे काय करतात म्हणजे हे ॲडमिट होत नाहीत, दवाखान्यात जाऊन ॲडमिट होत नाहीत तर जाऊन फक्त कन्सल्ट करतात, विचारतात आणि ओपीडीच्या माध्यमातून बाहेरला बाहेर औषधं घेऊन ते जातात, दवाखान्यामध्ये ॲडमिट होत नाहीत. एवढं लक्षात घ्या. त्यानंतर रुग्णालयात दाखल करणं, आंतररुग्ण विभागात उपचार करणं हे गंभीर विकृतीग्रस्त लोकांसाठी आवश्यक आहे. म्हणजे ज्यांना गंभीर प्रकारची मानसिक विकृती झालेली आहे त्यांच्यासाठी IPD किंवा दवाखान्यामध्ये ॲडमिट होणं, दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन उपचार घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे किंवा आवश्यक आहे. असं अनेक सर्वेक्षणं दर्शवतात की गेली 45 वर्षात मानसिक रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण हे कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे गेल्या अनेक 45 वर्षांचं सर्वेक्षण असं दर्शवतंय की सध्या मानसिक विकृतींवर उपचार घेण्यासाठी दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्याचं जे प्रमाण आहे, भरती होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. आता हे असं का झालेलं आहे म्हणजे लोक ॲडमिट का होत नाहीत, हे बदललंय का तर याचं कारण असं आहे की औषधोपचारामुळे व्यक्तीमधील काही विकृतींची लक्षणं ही नियंत्रणात येऊ लागलेली आहेत. म्हणजे फक्त औषधं घेतल्यानंतरच काय होतंय की काही मानसिक विकृतींची लक्षणं कंट्रोलमध्ये यायला लागलेत, नियंत्रणात येत आहेत आणि त्यामुळे लोक काय करतात फक्त त्यावरची औषधं घेतात आणि औषधं घरी घेऊन खातात आणि त्यामुळे त्यांची लक्षणं कमी झालेली आहेत आणि त्यामुळे दवाखान्यात हे लोक ॲडमिट होत नाहीत. त्याचबरोबरीनं शासनाकडून ह्या अशा दवाखान्यांना मिळणारं जे अनुदान आहे त्या अनुदान देखील कपात झालेले आहे आणि विमा कंपन्या देखील मानसिक विकृतीच्या उपचारासाठी जास्त रक्कम पुरवत नाहीत आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून काय झालेला आहे, लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होत चाललेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. मानसिक विकृतीग्रस्त रुग्णांना मनोचिकित्सा विभागामध्ये आंतररुग्ण सेवा मिळणं हे गरजेचं आहे. म्हणजे ॲक्च्युली काय आहे की मानसिक विकृतीच्या लोकांना मनोचिकित्सा विभागामध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट करून त्यांना सेवा देणं किंवा त्यांच्यावर उपचार करणं हे गरजेचं आहे.
पण आंतररुग्ण सेवा पुरवण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. उदाहरणार्थ त्याचं उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे त्याचं संशोधन झालेलं आहे आणि संशोधनातून दिसून आलेलं आहे की बाबा ह्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करून ह्या लोकांना उपचार करणं हे प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. उदाहरणार्थ 1955 मध्ये राज्य मानसिक रुग्णालयामध्ये 1,00,000 लोकसंख्येसाठी 339 बेड उपलब्ध होते. तेच प्रमाण 2000 म्हणजे 1955 मध्ये 1,00,000 लोकसंख्येपाठीमागं 339 बेड उपलब्ध होते, पण तेच प्रमाण 2000 मध्ये 22 बेड एवढं कमी झालेलं आहे. म्हणजे 339 बेड 1955 साली होते 1,00,000 लोकांसाठी, या उलट 2000 साली काय झालेलं आहे, 1,00,000 लोकांसाठी फक्त 22 बेडच एवढे शिल्लक राहिलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत. ठीक आहे. आणि मग याचा जो परिणाम आहे तो परिणाम काय झालेला आहे की लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण याचा जो परिणाम आहे, हे बेड कमी झाल्यामुळे काय झालेला आहे की याचा परिणाम समाजातील जे वंचित लोक आहेत की ज्यांना खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट होता येत नाही किंवा उपचार घेता येत नाहीत किंवा उपचारांवर पैसे जास्त खर्च करता येत नाहीत, तर हे वंचित जो लोक आहेत समाजातील, तर त्यांच्यावर मोठा त्याचा परिणाम झालेला आहे. त्याचबरोबरीनं याचा परिणाम असा झाला की मनोविकृतीग्रस्त लोकांचं तुरुंगातील प्रमाण जे आहे ते अचानक वाढलेलं दिसून आलेलं आहे. मग ज्या लोकांना बाहेरच्या परिस्थितीमध्ये उपचार घेता येत नाहीत, तर असे रुग्ण मग काय करतात की असे रुग्ण तुरुंगामध्ये जायला तयार होतात. म्हणजे ते काहीतरी गुन्हा करतात आणि गुन्हा करून तुरुंगामध्ये जाण्याचं प्रमाण तसं वाढलेलं आहे. आणि मग एकदा तुरुंगात गेलं की त्यांना शासकीय सेवा देणं गरजेचं असतं किंवा त्यांना आंतररुग्ण सेवा देणं गरजेचं असतं. यानंतर मानसिक विकृती किती सामान्य आहेत यातला शेवटचा जो मुद्दा आहे आणि या टॉपिकचा पण शेवटचा मुद्दा आहे, मानसिक आरोग्यातील व्यवसाय. मग मानसिक आरोग्याच्या संदर्भात कुठले कुठले व्यवसाय आहेत किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठले कुठले लोक तिथं काम करताना आपल्याला दिसतात. तर जेव्हा रुग्णाला आंतररुग्ण उपचार दिले जातात, म्हणजेच त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं, त्यावेळेला विविध मानसिक आरोग्य व्यावसायिक जे आहेत ते एक टीम म्हणून काम करत असतात. म्हणजे ते समूहानं काम करत असतात आणि हे समूहानं काम करत असताना ती योग्य असणारी जी सेवा आहे ती सेवा त्या रुग्णाला पुरवण्याचं काम करत असतात. मग हे आरोग्य क्षेत्रातल्या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील कोणकोणते लोक आहेत, कोणकोणते लोक तिथं सेवा देण्याचं काम करत आहेत, तर त्यातला पहिला म्हणजे मनोचिकित्सक, ज्याला इंग्लिशमध्ये सायकॅट्रिस्ट असं म्हणलं जातं. तर हा जो मनोचिकित्सक आहे हा मेडिसिनमधनं त्यानं डिग्री घेतलेली असते, म्हणजे MBBS असू शकतो, तो MD असतो. हा MD स्पेशलायझेशन सायकॅट्रीमध्ये झालेला असतो. सायकॅट्री आलं लक्षात, म्हणून त्याला सायकॅट्रिस्ट असं म्हणलं जातं, त्याला मराठीत मनोचिकित्सक असं म्हणतोय. तर हा व्यक्ती किंवा हा जो डॉक्टर आहे, हा डॉक्टर त्या रुग्णांना औषधोपचार देण्याचं काम करत असतोय. त्याचबरोबरीनं त्या औषधांचे त्याच्यावर काय परिणाम होतात याची देखील पाहणी करण्याचं काम तो करत असतो. त्यानंतर पुढचा जो व्यवसाय आहे त्यातला किंवा व्यावसायिक जो आहे किंवा त्यातला जो व्यक्ती आहे आरोग्य सेवा पुरवणारा, मानसिक आरोग्य सेवा पुरवणारा, तो म्हणजे चिकित्सा मानसशास्त्रज्ञ. आता हा चिकित्सा मानसशास्त्रज्ञ म्हणजेच कोण, तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, त्याला काय म्हणलं जातं इंग्लिशमध्ये, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. तर यानं क्लिनिकल सायकोलॉजीमधून MA ही पदवी घेतलेली असते, त्याचबरोबरीने त्यानं PhD ही पदवी घेतलेली असते. आणि हा असा चिकित्सा मानसशास्त्रज्ञ रुग्णाशी आठवड्यातून अनेक वेळेला भेट घेतोय, त्याला भेटतोय आणि त्याच्यावर व्यक्तिगत उपचार करण्याचा किंवा मानसोपचार करण्याचा प्रयत्न करतोय. मानसोपचार, ठीक आहे. तर हा चिकित्सा मानसशास्त्रज्ञ झाला. त्यानंतर तिसरा यातला व्यावसायिक आहे तो म्हणजे चिकित्सा सामाजिक कार्यकर्ता. चिकित्सा सामाजिक कार्यकर्ता, तर हा कोण असतोय, तर यानं सामाजिक कार्यामधली डिग्री घेतली असते, म्हणजे MSW ही डिग्री घेतलेली असते. आणि त्यामध्ये त्याचा स्पेशल जो विषय असतो तो म्हणजे सायकॅट्री किंवा मानसिक विकृती. म्हणजेच ह्या मनोविकृतीच्या लोकांच्या बरोबर त्यानं अनेक दिवस तो राहिलेला असतो आणि तिथं त्यानं ते काम केलेलं असतं, त्या कामाचा त्याला अनुभव असतो. आणि त्यामुळं हा असा चिकित्सा सामाजिक कार्यकर्ता जो आहे तो रुग्णाला त्याच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी मदत करतो. म्हणजे हा जो सामाजिक कार्यकर्ता आहे, चिकित्सा सामाजिक कार्यकर्ता, तो व्यक्तीशी भेटतो, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांशी भेटतो आणि त्या कुटुंबातील लोकांनी या व्यक्तीशी कसं वागलं पाहिजे किंवा त्या व्यक्तीने कुटुंबातील लोकांशी कसं वागलं पाहिजे आणि या संदर्भात तो प्रयत्न करत असतो, या संदर्भात मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबरीनं अशा व्यक्तींना समाजामध्ये राहत असताना किंवा समाजातल्या व्यक्तींनी या मानसिक विकृतीग्रस्त लोकांना कसं
स्वीकारलं पाहिजे या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्याचं काम हा चिकित्सा सामाजिक कार्यकर्ता करत असतो. आणि शेवटचा यातला जो व्यवसाय तो म्हणजे मनोचिकित्सा परिचारक. परिचारक म्हणजे याला सायकॅट्रिक नर्स असं म्हणलं जातं. नर्स, आता नर्स आपल्याला माहिती आहे, साध्या दवाखान्यात आपण गेल्यानंतर तिथं नर्स असतात. तर तसंच ह्या मनोचिकित्सा रुग्णालयांमध्ये देखील ह्या मनोचिकित्सा नर्स असतात किंवा परिचारक असतात. तर या काय करतात, मग या दररोज रुग्णाला तपासण्याचं काम करतात. त्यानंतर त्या रुग्णाला नियमित त्यांचे जे औषधं आहेत त्या औषधं देण्याचं काम करतात. त्यांना त्या दवाखान्यातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करतात आणि रुग्णाला लवकरात लवकर बरं करण्यासाठी हे प्रयत्न करत असतात किंवा त्या रुग्णाला सेवा देण्याचं काम या परिचारक ज्या आहेत, त्या नर्स ज्या आहेत ह्या करत असतात. यांचं स्पेसिफिक ट्रेनिंग जे आहे ते स्पेसिफिक ट्रेनिंग ह्या सायकॅट्रीमध्ये झालेलं असतं. म्हणजे मनोविकृतीग्रस्त रुग्णांशी कसं वागायचं, त्यांना कशी औषधं द्यायची, त्यांची सेवा कशी करायची, सेवा कशी द्यायची, तर या संदर्भातलं विशेष ट्रेनिंग त्यांचं ह्या नर्सचं झालेलं असतं. आणि त्यामुळं या व्यक्ती इथं काम करताना आपल्याला दिसतात. आणि मग रुग्णाला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी रुग्णालयातील सर्व रचना जी आहे ती रचना तिथं केलेली असते. मग आता हे सगळं झालं आंतररुग्ण विभागामधलं, म्हणजे IPD मध्ये, म्हणजे दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यानंतर काय काय कोण कोण काम करतं, कसं काम करतं, तर ते आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर बाह्य रुग्ण जे OPD असतं, तर त्या OPDच्या स्थितीमध्ये देखील रुग्णाला उपचार देताना व्यावसायिकांना एक टीम म्हणून, समूह म्हणून काम करावं लागतं. यामध्ये काय इथे एक प्रॉब्लेम आहे की यामध्ये मानसिक आरोग्य जे विशेषज्ञ असतात ते कमी प्रमाणात सहभागी होतात. म्हणजे जे मनोचिकित्सक असतात, सायकॅट्रिस्ट असतात, ते अशा बाह्य रुग्ण विभागामध्ये काम करत असताना ते कमी प्रमाणात सहभागी होतात. काही केसेसमध्ये मनोचिकित्सक रुग्णाला औषधोपचार आणि मानसोपचार दोन्ही देतो. काही केसेसमध्ये काय होतं, मनोचिकित्सक म्हणजे सायकॅट्रिस्टच काय करतो, औषधोपचार पण देतो आणि मानसोपचार पण देतो. काही ठिकाणी काही रुग्णांना मनोचिकित्सक औषधोपचार आणि मानसशास्त्रज्ञ किंवा चिकित्सा सामाजिक कार्यकर्ता मानसोपचार देतो. तर काही केसेसमध्ये रुग्णाच्या समस्येचा प्रकार आणि तीव्रता पाहून समुपदेशन मानसशास्त्रज्ञ काम करतात, म्हणजे काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट काम करतात, मनोविश्लेषक काम करतात, म्हणजे सायको अनालिस्टिक काम करतात, आणि समुपदेशक काउन्सिलर हे देखील तिथं उपचार करताना आपल्याला दिसतात. म्हणजे तिथं सायकॅट्रिस्टची आवश्यकता नसते. तर तिथं काही वेळेला ज्या वेळेला सौम्य प्रकारच्या समस्या असतात, सौम्य प्रकारच्या विकृती असतात, त्यावेळेला काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, सायको अॅनालिस्ट आणि काउन्सिलर म्हणजे समुपदेशक हे देखील तिथं काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ मद्यपान आणि मादक पदार्थ संबंधित विकृती असेल, सामान्य ताणतणावाच्या संदर्भात विकृती असेल, तर यासाठी हे जे लोक आहेत ते काम करताना आपल्याला दिसतात. एकंदरीत मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करण्याची जी संधी आहे ती संधी आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. कारण मानसिक विकृतींचं जे प्रमाण आहे जगभरामध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शारीरिक विकृतींपेक्षा मानसिक विकृतींचं प्रमाण हे खूपच आहे. आणि त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये आता करिअर करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी इथं स्कोप जो आहे तो स्कोप आणि ती संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत चाललेली आहे. त्यामुळे या क्षेत्रात आता काम करणं हे आवश्यक बनलेलं आहे. अशा प्रकारे आपण ह्या मानसिक विकृती किती सामान्य आहेत यामध्ये 5 घटक बघितलेले आहेत. व्याप्ती आणि प्रादुर्भाव, मानसिक विकृतींच्या व्याप्तीचा अंदाज, विकृतीचे जागतिक ओझे, उपचार आणि मानसिक आरोग्यातील व्यवसाय. ठीक आहे. तर हा टॉपिक आपला इथं पहिला जो टॉपिक आहे तो या मुद्द्यानंतर इथं संपलेला आहे. दुसरा टॉपिक जो आहे तो आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.